विद्यार्थ्यांनो सप्रेम नमस्कार। तर लक्षात घ्या, जिल्हा मध्यवर्ती बँक या ज्या परीक्षा आहेत त्या आता चालू आहेत। ठाणे महानगरपालिकेची एक्झाम आता 6 तारखेपासून चालू होते आणि बाकी एक्झाम लवकरच येतील। तर तुमचा जो अभ्यासक्रम आहे त्यामध्ये सहकार हा जो टॉपिक आहे त्यावर आधारित आपण आज प्रश्न बघणार आहोत। व्हिडिओ काळजीपूर्वक बघा। हेच प्रश्न पाठीमागे जी एक्झाम झाली होती पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक त्यामध्ये देखील विचारण्यात आले होते। व्हिडिओला सुरुवात करूयात। पहिला प्रश्न आहे, जगातील पहिले ग्राहक भांडार कोणते? तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन ए, रॉचडेल पायोनियर्स हे आहे। पुढील प्रश्न, ग्राहक सहकारी संस्थांमुळे वस्तू वितरणाच्या साखळीतील डॅश उच्चाटन होते। उत्पादकांचे, ग्राहकांचे की मध्यस्थांचे? याचा राईट आन्सर आहे मध्यस्थांचे। पुढील प्रश्न, ग्राहक सहकारी संस्था ग्राहकांना डॅश वस्तूंचा पुरवठा करतात। चैनीच्या, जीवनावश्यक की भेसळयुक्त? तर कोणत्या वस्तूंचा पुरवठा करतात? तर जीवनावश्यक वस्तूंचा। पुढील प्रश्न, जगातील पहिली ग्राहक सहकारी संस्था कधी स्थापन झाली? तर ही स्थापन झाली आहे 1844 मध्ये। पुढील प्रश्न, जगातील पहिली ग्राहक सहकारी संस्था कोणत्या देशात सुरू झाली? तर ही सुरू झाली आहे इंग्लंडमध्ये। पुढील प्रश्न, राष्ट्रीय ग्राहक दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो? तर हा साजरा केला जातो 24 डिसेंबरला। पुढील प्रश्न, ग्राहक सहकारी संस्था कोणाकडून वस्तूंची खरेदी करतात? तर ग्राहक सहकारी संस्था या उत्पादकांकडून वस्तूंची खरेदी करतात। यानंतर पुढील प्रश्न, ग्राहक सहकारी संस्था दर्जेदार वस्तूंचा पुरवठा कोणत्या किमतीला करतात? तर हे वाजवी किमतीला या ठिकाणी पुरवठा करतात। पुढील प्रश्न, सहकारी गृहनिर्माण संस्था सभासदांना कोणत्या मुदतीचे कर्ज पुरवठा उपलब्ध करून देतात? तर ते उपलब्ध करून देतात दीर्घ मुदतीचे कर्ज पुरवठा। आणि लक्षात घ्या, करंट अफेअरसाठी आपण एक प्लेलिस्ट तयार केली, सरळ सेवा परीक्षा महत्त्वाचे, वाटलं तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतो, त्यामध्ये जाऊन करंट अफेअरचे जे महत्त्वाचे टॉपिक आहेत त्यावर आपण प्रश्न कव्हर केले, ते तुम्ही एकदा बघून घ्या, परीक्षेत तुम्हाला फायदा होईल। पुढील प्रश्न, मानवाची डॅश ही एक मूलभूत गरज आहे। तर मानवाची निवारा ही एक मूलभूत गरज आहे। पुढील प्रश्न, मर्यादित उत्पन्न असलेल्या व्यक्तींना सहकारी तत्वावर योग्य किमतीत घरे पुरवणारी संस्था म्हणजे कोणती? तर ती संस्था आहे सहकारी गृहनिर्माण। पुढील प्रश्न, सहकारी गृहनिर्माण संस्था ही घरांची गरज असणाऱ्या व्यक्तींकडून स्थापन केलेली संस्था आहे। तर कोणती? ऐच्छिक। पुढील प्रश्न, शेतमालाच्या बाजारातील किमती डॅश ठेवण्यासाठी विपणन सहकारी संस्था कार्यरत असतात। राईट आन्सर आहे स्थिर। पुढील प्रश्न, सहकारी विपणन संस्थेमुळे शेतकऱ्यांची डॅश पासून मुक्ती होते। तर कशापासून मुक्ती होते? तर मध्यस्थांपासून। पुढील प्रश्न, विपणन सहकारी संस्था सभासद शेतकऱ्यांना शेती मालाच्या तारणावर ठराविक रक्कम म्हणून देतात। तर काय देतात? तर उचल म्हणून देतात। पुढील प्रश्न, विपणन सहकारी संस्था शेतमालाच्या खरेदी विक्री कार्याबरोबर डॅश प्रक्रिया पार पाडते। तर ती प्रक्रिया आहे विपणन। पुढील प्रश्न, सहकारी खरेदी विक्री संस्थांचा मुख्य उद्देश डॅश तत्वावर शेतमालाची खरेदी विक्री करणे होय। तर ते आहे ऑप्शन क, सहकारी। पुढील प्रश्न, सहकारी खरेदी विक्री संस्थांचा मुख्य उद्देश डॅश तत्वावर शेतमालाची खरेदी विक्री करणे होय। राईट आन्सर आहे सहकारी तत्वावर। पुढील प्रश्न, शेतकऱ्यांना आपला शेतमाल डॅश अभावामुळे मिळेल त्या किमतीला विकावा लागतो। तर कशाच्यामुळे? तर साठवणुकीमुळे। पुढील प्रश्न, भारतातील पहिली सहकारी विपणन संस्था कधी स्थापन झाली? कोठे स्थापन झाली? तर ती स्थापन झाली बळी या ठिकाणी। शेतमालाची प्रतवारी व प्रमाणीकरण हे सहकारी संस्थांचे कार्य असते। तर कोणते कार्य असते? ते विपणन। पुढील प्रश्न, भारतात पहिली सूतगिरणी कोणत्या साली स्थापन झाली? तर भारतात पहिली सूतगिरणी ही ऑप्शन क्रमांक क 1951 मध्ये स्थापन झाली। पुढील प्रश्न, शेतमालावर प्रक्रिया केल्यामुळे मूळ उत्पादनाचे मूल्य काय? ऑब्वियसली वाढते। पुढील प्रश्न, प्रक्रिया सहकारी संस्थेचे मुख्य कार्य काय? तर ते आहे प्रक्रिया करणे। महाराष्ट्र राज्य दुग्ध सहकारी महासंघ कोठे स्थापन झाला आहे? तर तो स्थापन झाला मुंबई या ठिकाणी।
तसेच आपण जिल्हा मध्यवर्ती बँक याकरता तुमच्यासाठी 2000 क्वालिटी प्रश्न तयार केले आहेत. सोबत 61 ऑनलाईन टेस्ट आहेत. ॲप्लिकेशन डाउनलोड करून हा कोर्स परचेस करावा लागेल. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. प्राइस आहे 249. यामध्ये पाठीमागील प्रश्नपत्रिका, कृषी ज्ञान व महाराष्ट्राची ग्रामीण अर्थव्यवस्था, माहिती व तंत्रज्ञान, बँकिंग गव्हर्नन्स वरील सर्व टॉपिकवर ऑनलाईन टेस्ट आणि चालू घडामोडी 2025चे ऑनलाईन टेस्ट तुम्हाला भेटेल. हे मटेरियल घ्या. 1 ते 2 तासामध्ये रिव्हिजन होऊन जाईल. त्यानंतर जर तुम्हाला जिल्हा मध्यवर्ती बँक कंप्लीट स्टडी मटेरियल पॅकेज पाहिजे असेल तर 19,000 प्लस प्रश्न आहे, 300 प्लस ऑनलाईन टेस्ट आहे. प्राइस आहे 499. हे मटेरियल तुम्ही बाकीही एक्झामला यूज करू शकता. ॲप्लिकेशन डाउनलोड करा, फ्री टेस्ट द्या, फ्री मटेरियल चेकआउट करा. जर आवडलं तर नक्की परचेस करा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. थँक्यू.